अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर गणपती येत आहे, जसं तुम्ही बघितलं तयारी सुरू झाली आहे आमची. अँड प्राचीची तब्येत डाऊन आहे. प्राचीचा आवाज ऐकूनच तुम्हाला कळाला असेल, प्राची एकदम आज खूपच आजारी आहे. असं खूप आजारी म्हणण्यापेक्षा म्हणजे काल रात्री ताप होता तिला अँड आज आता तरी ताप नाही आहे, पण ती खूप अशी वीक झाली, डिहायड्रेटेड आहे. आणि वरतून आज काय आहे, आज हरतालिका आहे, स्वतःची पण पूजा आहे, उपवास आहे. तर त्याच्यामुळे बिचारीने काय खाल्लं सुद्धा नाहीये, उपाशी आहे आणि अजून थोडी वीक होत चालली आहे ती. आवाज तर गेलाच आहे. ऍक्च्युली सर्दी झाली, त्यामुळे सर्दीमुळे घसा बसला आणि शिंकून वाट लागली माझी. म्हणजे बिलकुल इच्छाच नव्हती काही करायची, पण वर्षातनं एकदा सण येतो तर केला पाहिजे आणि करायला पाहिजे पूजा. आणि ही पूजा लिटरली वर्षातनं एकदा येते आणि खूप चांगली असते. ज्यांचं पण लग्न झालेलं आहे किंवा लग्न नाही झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा, म्हणून म्हटलं की करूया. आजार पण काय होतच राहतं, त्याला काही एवढी आणि आजारी नाही आहे मी की काय करू शकत नाही. ऑफिसचं पण काम करते, सुट्टी सुद्धा नाही घेतलेली आहे, कारण की ऑफिस ऑलमोस्ट सगळे लोक गणपतीसाठी सुट्टीला गेले, त्यामुळे मी सुट्टी सुद्धा नाही घेऊ शकली आहे. आणि त्यामुळे काय नाही, होऊन जाईल ठीक. रात्रीपर्यंत दुसऱ्या अजून 1-2 गोळ्या घेऊन होऊन जाईल. गणपती येणार आहे, आजारी पडून कसं चालेल. गणपतीची तयारी बाकी, अजून डेकोरेशन बाकी आहे, करायचंय, सगळ्या गोष्टी करायच्या आणि त्याचं अजूनपर्यंत काहीच स्टार्टच झालेलं नाही. काही म्हणजे काही स्टार्ट झालेलं नाहीये. तर आज आम्हाला काही करून कसंही करून आज करावंच लागणार आहे. उद्या गणपती येणार आहेत. गणपती येणार आहेत. मला बरं नसल्यामुळे आणि काम पण आहे, त्या सगळ्या गोष्टींमध्ये आईने एकट्यानेच बिचाराने सगळी पूजेची तयारी केलेली आहे. सगळं रेडी आहे, आम्हाला फक्त सांगितलं येऊन बसा पूजा करायला. आणि आपल्यासोबत आली आहे आज दीदी पण. दीदी मस्त दिसते, छान दिसते. दाखव तुझी साडी, दाखव. मस्त. तू पेस्टल कलर तुला खूप आवडतात ना ग? नेहमी पेस्टल कलरच घेते दीदी. आणि सेम कलरच्या साड्या नेसल्या. आई कुठे? आई कुठे? आई अजून पण काम करते. कुठे ये बरं. अरे क्या बात है, आई आणि दीदी सेम. ठीक नाही, पण कुठली विचारी ऑफिसचं काम पण चालू आहे, सुट्टी नाही चालेल. चला मग पूजा सुरू करायची आहे का? चला. बसायला गेल्या बसायला जागा नाही.
ते काय आहे ग? तुळशीची काढणी असते ना, हम्म. तुळशीची वात. कालपासून परेशान झाले, रात्री पण एवढंच खाल्लं तिने. आज दिवसभर उपवास, काहीच खायचं नाही. फायनली आम्ही पोहोचलोय आणि आम्ही स्टार्ट केलंय गणपती बाप्पा बघण्यासाठी. अँड ह्या वेळेला एक नवीन गोष्ट जी खारघरमध्ये दिसते, डीमार्ट जो एरिया आहे, डीमार्टच्या एरियाच्या एक्झॅक्ट समोर सगळे गणपती बाप्पाचे वेगवेगळे त्या लोकांनी स्टॉल्स लावलेले आहेत. हे पण सगळ्या बुक झाल्या आहेत. आम्हाला लेट झालं यावर्षी खूप लेट झाले, लास्ट मिनिट आम्ही सगळं करतोय. नाही तर ह्याच्या आधी तुम्ही बघितलं असेल आमच्या ब्लॉग्समध्ये की आम्ही खूप आधीपासून तयारी स्टार्ट करतो, पण या सगळ्या गोष्टीमुळे नाही जमलंय. बट तरी जे बाप्पा आपल्याला घरी घेऊन जायचे ते तर आपण चूज करू आणि त्यांच्याच मर्जीने ते होतील की त्यांना आपल्या घरी, कोणाला आपल्या घरी यायचं आहे ते. सो लेट्स सी. किती सुंदर आहे. हा, कुठेच नाहीये तो. खूप सुंदर आहे, वेगळाच आहे. समोर काय विक्री नाही बघा, त्याचा एक फोटो काढा. हा, ठेवा तो गणपती बाप्पा. माती तुम्हाला तेवढी कुठे मिळणारच नाही, नाहीच आहे. हे पाठ कितीच आहे? ती 1.5 फूट आहे. 1.5 फूट. हा का, बघू किती फूट आहे. आवडली आहे तुम्हाला? छान वाटते पण मला आवडते. विचार करायची गरज नाही. वाव, हे बघा किती सुंदर आहेत. हे बघा, सुंदर आहे. तर सकाळची पूजा तुम्ही बघितलीच असेल आणि ह्याच्या आधीचे मी क्लिप्स टाकले होते ते आदल्या दिवशी आम्ही जेव्हा गणपती बुक करायला गेलो होतो त्या दिवशीचे होते. अँड येस, अजून एक गोष्ट म्हणजे की अजून बाकीच्या काही काही गोष्टी आम्हाला खरेदी करायच्या होत्या. सो त्या घेण्यासाठी वेळच नाही मिळाला होता. आय नो माझी थोडीशी तब्येत खराब आहे, पण तरीसुद्धा या गोष्टी करणं पण महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही आलो आहे आता ब्युटिफुलमध्ये, जे की खारघरमध्ये खूप फेमस आहे. आणि तिथे येऊन आम्ही आता बघणार आहोत अजून काय काय वेगवेगळ्या नवीन गोष्टी आलेल्या आहेत.
घेतोय कसली तो 470 रुपयाचं आहे आणि हा मी गेस करते 320 रुपयाचं वाटतं असेल. हां ते महाग असेल. घे तरी. सो मी जसं तुम्हाला बोलले डेकोरेशन थोडं फार तरी करणार आहे. सो त्याची तयारी सुरू केलेली आहे आणि आई उद्या गणपतीची तयारी चालू करताय. आपल्या नेहमी गणपतीच्या काही काही वस्तू आम्ही घेतलेल्या. सो आई ते चेक करता की कुठल्या ठेवायच्या आहेत कुठल्या नाही ठेवायच्या आहेत. छान वाटतं ना घंटी. हा ते मस्तच आहे. ती लास्ट इयर घेतलेली आपण. ती ठेवूया आपण. छान वाटते. मुकुट नको आणायला अशी. तो पण छान आहे. आणि बिग बाई पण छान आहे गणपती बाप्पाची. ती पण छान दिसते. लास्ट वाली आहे का? हां लास्ट वालीच आहे.